नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं उत्तम साहित्य या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कादंबरी कातळडोह आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आजचा आपला भाग आहे 12वा. मित्रांनो, आजचा आपला कादंबरीचा 12वा भाग ऐकण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग ऐकूया कातळडोह कादंबरीचा भाग 12वा. अहो पंचसाहेब, व्हा, जरा शांत व्हा. हिरामन खोचक स्वरात पंचांना उद्देशून बोलला. कशाला समजूत काढताय बाबासाहेबांची? आरोपीला शिक्षा द्यायला ते काय कोर्टातले न्यायाधीश नाहीत की सरकारने त्यासाठी त्यांची नेमणूक केली आहे? आणि तुम्ही सुद्धा ध्यानात घ्या, इथं कातळ गावात हा जो न्यायदानाचा भंपक प्रकार सुरू आहे ना, तो कायद्याच्या विरुद्ध आहे. तुम्हाला समांतर न्यायव्यवस्था चालवण्याची परवानगी दिली कोणी? सरकारने? ते तर कदापि शक्य नाही. मग कोणी दिली? या सिद्धप्पाने? हो, हे मात्र शक्य आहे, कारण तो बसलाय दगड होऊन आणि तुम्ही पंच वागतायत राक्षसासारखे. हिरामन मुसळधार पावसासारखा धोधो बरसत होता. त्याच्या माऱ्याने पंचमंडळी अक्षरशः गारठून गेली होती. त्यांच्या निरंकुश सत्तेवर पहिल्यांदाच कोणीतरी टाच आणली होती. हिरामनचे आक्रस्ताळी वागणे भागूला सहन झाले नाही. भर सभेत पंचांचा केलेला पान उतारा भागूला खटकला होता. भागू तरातरा हिरामन जवळ चालत आला आणि त्याने खाडकन हिरामनच्या मुस्काटात ठेवून दिली. बापाच्या हल्ल्याने हिरामन आणखीच बिथरला. दारूची धुंदी चढल्यागत तो त्याच्या स्वतःच्या बापावर उलटला. एका हाताने भागूचा हात पकडत डोळे गरागरा फिरवत तो ओरडला, बाबा, तुम्हाला एकदा सांगितलं होतं ना की मध्ये येऊ नका म्हणून? मग कशाला उर ताणताय आणि हात चालवताय माझ्यावर? या पंचांसाठी, या बाबासाहेबांसाठी, काही या सिद्धप्पासाठी? यापैकी कुणी चांगलं काम केलंय का ज्याच्यासाठी तुमचा जीव एवढा तिळतिळ तुटतोय? अहो बाबा, तुम्हाला समजत कसं नाही? इथं गावात जे चाललंय ते चांगलं नाही आणि तुम्ही डोळे झाकून हे पंच सांगतील तसं वागता. हिरामन अत्यंत पोट तिडकीने बोलत होता. ज्या कामासाठी बैठक जमली होती ते काम बाजूलाच राहिले होते. हिरामनने भलताच गोंधळ सुरू केला होता. चोरी करून पस्तावलेला जगन्नाथ आवाक होऊन तो गोंधळ बघत होता. गावकरी सैरबैर झाले होते. पुढे काहीतरी अमंगळ घडणार या भीतीने ते धास्तावले होते आणि हिरामनच्या अंगात जणू काही भूत संचारले होते. तो थांबायला तयारच नव्हता. मुलूक मैदान तोफेसारखा तो धडाडत होता. भागू नाईक त्याचा अवतार बघून मटकन खाली बसला. हिरामनने मग परत एकदा बाबासाहेबांकडे मोर्चा वळवला. बाबासाहेब, तुम्ही आणि तुमचे हे पंच प्रत्यक्ष कायद्याच्या विरोधात वागतायत याची कल्पना आहे का तुम्हाला? कातळगाव म्हणजे काय सारं जग आहे की काय? आणि त्या जगावर राज्य करणारे तुम्ही सम्राट? डबक्यातल्या बेडकांसारखी तुमची अवस्था झाली बाबासाहेब. या गावाच्या पलीकडेही काही आहे हे तुम्हाला दिसतच नाही. तुमचा कायदा, तुमचे न्याय फक्त इथंच का चालतात? जरा बाहेरही गाजवा ना तुमची हुकूमत, मग कळेल तुम्हाला कायद्याचा दणका. इथं या गावकऱ्यांना या सिद्धप्पाची भीती घालून गप्प बसवता आणि चालवता तुम्ही तुमची हिटलरशाही. मला एक तरी असं उदाहरण दाखवा की तुम्ही दिलेल्या न्यायाने कोणाचं चांगलं झालंय. सिद्धप्पाला देव मानताना तुम्ही, त्याच्या इच्छेनुसार निर्णय घेताना तुम्ही, मग देव कोणाची वाटोळ करतो का? द्या उत्तर द्या. आता तुमची तोंड उचकणार नाहीत, पण एखाद्या अभाग्याला शिक्षा देताना पोपटासारखे बोलता तुम्ही. त्या विनायकरावांच्या मायाला तुम्ही शिक्षा दिलीत ना? का? काय गुन्हा होता तिचा? परजातीच्या मुलाबरोबर लग्न केले हा गुन्हा होतो काय? कुठल्या जगात वावरताय तुम्ही? हिरामन अंगावर आसूड मारावे तसा प्रश्न विचारत होता. तो गावकऱ्यांना उद्देशून म्हणाला, सांगा गावकऱ्यांनो, सांगा, तुम्ही तरी बोला. काय गुन्हा होता त्या मायाचा आणि तिला शिक्षा देणारे हे कोण? ती बिचारी तिच्या नवऱ्याबरोबर सुखाने संसार करत होती, आनंदाने जगत होती. तिचा आनंद या दुष्टांना सहन झाला नाही. तिला गोड गोड बोलून गावात आणले. त्या विनायकरावांवर दबाव आणून शेवटी मायाला फसवले या राक्षसांनी. तिच्या निष्पाप नवऱ्यासकट मायाची हत्या केली या पंचांनी. कातळडोहात ढकलून दिले दोघांना, बुडवून मारले बिचाऱ्यांना. वारे न्याय आणि वारे न्यायाधीश. तुमचे हे प्रकरण पोलिसांना कळले तर काय होईल ठाऊक आहे ना? अटक होऊन तुरुंगात बसाल खडी फोडत, नाहीतर फासावर लटकाल. अरे निर्दयी राक्षसांनो, त्या मायाच्या घटनेने तिचे पूर्ण घर उद्ध्वस्त झाले. याची काही लाज आहे का तुम्हाला? तुमच्या निर्णयाने काय चांगले घडले ते सांगा. बाबासाहेब बोला, आता तरी बोला. हिरामनच्या झंझावातापुढे बाबासाहेब पाचोळ्यासारखे वाटू लागले. लोकांमध्ये कुजबूज वाढली.
पंचमंडळ घाबरले. आज त्यांच्याच निर्णयाचा हिरामन न्यायनिवाडा करू पाहत होता. गावकऱ्यांना हिरामनची भूमिका पटू लागली होती. हिरामन जणू त्यांच्या मनात दडपून ठेवलेल्या भावना उघड करत होता. बाबासाहेब, तुमच्या त्या निर्णयाने विनायकराव वेडे झाले. त्यांची बायको जग सोडून गेली. त्यांचा पोरगा केवळ तुमच्यामुळे पोरका झालाय. तुम्ही खुनी आहात बाबासाहेब, तुम्ही खुनी आहात. तुमच्याबरोबर हे पंच सुद्धा तेवढेच दोषी आहेत. आजवर भीतीपोटी तुम्हाला कुणी काही बोलत नव्हते, पण शेवटी कुणीतरी वाईट कर्माच्या विरुद्ध उभा राहतोच आणि ते काम अखेर मला करावे लागले. तुम्ही या सिद्धप्पाची भीती गावाला घालता, त्या कातळ डोहाचे भय लोकांच्या मनात भरता. मला सांगा, हा सिद्धप्पा माणूस होता की देव? अहो, तो तर साधा माणूसच होता ना, पण तुम्ही सर्वांनी तुमच्या सोयीसाठी त्याला देव बनवलं. सिद्धप्पाच्या या दगडात जर खरोखरच देवत्व असते तर त्याने मायाला त्याच्या इच्छेप्रमाणे वागवले असते. परजातीच्या पुरुषाबरोबर लग्नच करू दिले नसते. मग हे सारे का घडले? कारण सिद्धप्पा मुळीच देव नाही. तो जर खरंच देव असता ना, तर विनायकरावांच्या कुटुंबाची अवस्था अशी भयानक झाली नसती. गावकऱ्यांनो, अजूनही वेळ गेली नाही. जागे व्हा. तुमची श्रद्धा सिद्धप्पावर ठेवा, पण ती अंध नको. बाहेर जगात काय चालले ते बघा. जग किती पुढे गेले ते ध्यानात घेऊन वागा. आधी मानवाच्या काळात असल्यासारखे वागू नका. हे पंचमंडळ सगळे थोतांड आहे. ते पहिल्यांदा बाद करा. मोडून टाका त्या जुन्या रूढी, त्या बेकार परंपरा. गुन्हेगारांना पोलिसांच्या ताब्यात द्या. कायदा त्याला जी काही शिक्षा असेल ती देईल, पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आजपासून हे निर्णय देणारे पंच बरखास्त झाले पाहिजेत. नाहीतर मी मागच्या सगळ्या घटना उकरून काढीन आणि पोलिसात तक्रार देईन. आणि हो, मला हे सुद्धा चांगले माहीत आहे की या पंचांच्या विरोधात बोलणाऱ्याची काय अवस्था होते. त्याला थेट कातळ डोहात टाकतात ना. पण मी घाबरून गप्प बसणारा नाही आणि माझ्या बाबतीत कोणी तसा प्रयत्न सुद्धा करू नका. कारण मला काही बरे वाईट झाले तर माझा एक मित्र थेट पोलिसात जाईल. त्याच्याकडे मी आधीच लिहून ठेवलेले एक पत्र आहे. ते पत्र पोलिसांच्या हाती पडताच कातळगावचे हे पंच कायमचे गजाआड होतील. तेव्हा माझ्याकडे असल्या वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करू नका. आणि आता राहता राहिला या चोराचा प्रश्न. माझ्या मते त्याला समज देऊन सोडून द्या. त्याने नाईलाजाने हे कर्म करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पुरीशी शिक्षा तुम्ही त्याला आधीच दिली, तेव्हा त्याला जाऊ द्या. हिरामनने त्याचा निर्णय सांगून टाकला. पोलिसांच्या भीतीने कोणीच त्याला विरोध केला नाही. जगन्नाथने चालून आलेली संधी हेरली. तो तेथून उठला आणि सभा मंडपाबाहेर निघून गेला. पंचांसह सगळे फक्त त्याच्याकडे बघत राहिले. हिरामनने मग गावकऱ्यांना म्हटले, गावकऱ्यांनो, आता आपापल्या घरी जा. पंचांना विसरा आणि त्यांच्या धाकाला सुद्धा विसरा. गावकरी सभा मंडपातून कुजबूज करत बाहेर पडले. हिरामन सुद्धा मंदिराच्या बाहेर निघाला. पण जाता जाता तो बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब, घरी जा आणि मी सांगतो त्या गोष्टीवर निवांतपणे विचार करा. जर मायाच्या जागी तुमची मुलगी विद्या असती तर तुम्ही मायासारखी तिला शिक्षा दिली असती का? हिरामनने जीव घेणा प्रश्न विचारून बाबासाहेबांना पेचात टाकली आणि तो झटकन मंदिराबाहेर पडला. बाबासाहेब हिरामनचा प्रश्न ऐकून अंतर्बाह्य शहारले. खरेच मायेच्या ठिकाणी विद्या असती तर आपण काय केले असते? बाबासाहेब मनाशी विचार करू लागले. त्याच वेळी अण्णा त्यांच्या जागेवरून उठले आणि सिद्धप्पाला नमस्कार करत पुटपुटले, बाप्पा सिद्धप्पा, माफ कर रे या वेड्या लोकांना. आज त्या हिरामनने काय मूर्खपणा केलाय त्याला माहीत नाही. त्याला तुझ्या रोषाची कल्पना नाही. देवा, आम्हा कातळवासियांवर कोपू नको. तुझ्या शक्तीची किमया दाखवू नको. हळूहळू हिरामनला त्याची चूक कळेल. त्याने बाबासाहेबांचा अपमान केला नसून साक्षात तुझ्या देवत्वावर संशय घेतलाय. या गोष्टीचे शल्य आमच्याही मनात आहे. तरीही आम्हा भक्तांवर दया कर देवा, दया कर. अण्णा पुटपुटत बाजूला झाले. तसा नाना म्हणाला, अण्णा, आजचा प्रकार सिद्धप्पा सहन करणार नाही. तो त्याची ताकद सर्वांना दाखवीनच. मी काय म्हणतोय बघत राहा. त्या हिरामन बरोबर गावही सिद्धप्पाच्या रागात भरडले जाणार. चिंतातूर चेहऱ्याने एकमेकांना समजावत पंच बाहेर पडले. बाबासाहेब सुद्धा जागेवरून उठले. सिद्धप्पाच्या चरणी नतमस्तक होत ते एवढेच म्हणाले, देवा, मला क्षमा कर आणि माझ्या जनतेलाही क्षमा कर देवा. रागावू नकोस, कोपू नकोस. बाबासाहेब जड पावलांनी मंदिराबाहेर पडले. आज प्रथमतःच त्यांच्या शरीरातून ऊर्जा नाहीशी झाल्याचा भास त्यांना होत होता. एक वार पुन्हा मागे वळून त्यांनी सिद्धप्पाला नमस्कार केला आणि ते घराच्या दिशेने निघून गेले. सगळे निघून जाताच अंतुगुरुवाने सभामंडप स्वच्छ केला. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन सिद्धप्पाच्या समाधीला वाहिलेल्या वस्तू उचलण्यासाठी त्याने हात पुढे केला.
आणि त्याने हात वेगाने मागे ओढला. सिद्धप्पाच्या समाधीला हाताचा स्पर्श होताच त्याला जोराचा चटका बसला होता. सिद्धप्पाच्या समाधीचा दगड चटका बसण्या इतपत तापला होता. अंतुगुरव झाल्या प्रकाराने हादरला. सिद्धप्पाचा कोप होण्याचे ते पहिले लक्षण होते. आता काहीतरी भयंकर घडणार, काहीतरी विपरीत होणार या भावनेने अंतुगुरुवाचे काळीज धडधडू लागले. तो भीतच गाभाऱ्यात पडलेल्या निर्माल्याचा कचरा साफ करू लागला. गाभाऱ्याचे वातावरण तप्त होऊ लागले होते. कातळ गावावर कसलेसे अनामिक संकट हळूवार घोंगावत येत होते. पण पुढे काय होणार याची कुणालाच कल्पना नव्हती.